समजा तुमचा एखादा जुना संगणक किंवा मोबाईल फोन खूप संथ चालतोय, अशा वेळी आपण सामान्यतः काय करतो? आपण बहुधा त्यातले काही जुने ॲप्स डिलीट करतो किंवा एखादा नवीन पॅच डाउनलोड करून ती सिस्टीम थोडी सुधारण्याचा प्रयत्न करतो. हो ना, बहुतांश लोक याच मार्गाने जातात. पण कधी-कधी अशी परिस्थिती येते जिथे लक्षात येतं की प्रॉब्लेम ॲप्समध्ये नाहीये. अगदी बरोबर. प्रॉब्लेम त्या डिव्हाइसच्या मुख्य ऑपरेटिंग सिस्टीममध्येच असतो. आणि जोपर्यंत ती मूळ सिस्टीम बदलली जात नाही, तोपर्यंत नवीन काहीही घडणं शक्य नसतं. आपल्या आजच्या या सखोल विश्लेषणात आपण अशाच एका ऐतिहासिक व्यक्तिमत्वाबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यांनी तत्कालीन समाजव्यवस्थेवर वरवरची मलमपट्टी करण्याऐवजी संपूर्ण राजकारणाची आणि समाजाची ऑपरेटिंग सिस्टीमच मुळापासून उखडून टाकण्याचा निर्णय घेतला. आणि कसं आहे, या निर्णयाची व्याप्ती इतकी प्रचंड होती की युनेस्कोने या व्यक्तीला चक्क आशियाचे सुकरात अशी उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. बापरे, आशियाचे सुकरात? हो. आपण आज E.V. रामस्वामी, ज्यांना संपूर्ण जग पेरियार या नावाने ओळखते, त्यांच्या वैचारिक प्रवासाचं विश्लेषण करणार आहोत. अच्छा, म्हणजे आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य विषय पेरियार आहेत तर? होय. एका अत्यंत सधन आणि कर्मठ धार्मिक कुटुंबात जन्मलेला मुलगा पुढे जाऊन प्रस्थापित देव, धर्म आणि जातीव्यवस्थेचा सर्वात प्रखर विरोधक कसा बनला हे आपण पाहणार आहोत. आणि द्रविड चळवळीचे जनक म्हणून आजच्या आधुनिक तमिळनाडूच्या राजकारणाचा मूळ पाया त्याने कसा रचला, हा प्रवासही आपण उलगडणार आहोत. नक्कीच. आज आपल्याकडे या प्रवासाचा वेध घेण्यासाठी काही अतिशय सखोल डॉक्युमेंटरीचे उतारे आणि विश्लेषणात्मक नोंदी उपलब्ध आहेत. बरोबर. आणि ह्या सर्व माहितीचा उद्देश हाच आहे की आपण पेरियार यांच्या आयुष्यातील टप्पे केवळ एक घटनाक्रम म्हणून न पाहता त्यामागील कारणमीमांसा समजून घ्यावी. म्हणजे त्यांनी जे निर्णय घेतले, जी आंदोलनं उभी केली, त्यामागे कोणती मानसिकता काम करत होती हे समजून घेणं महत्वाचं आहे. अगदी बरोबर. आणि श्रोत्यांना मी इथे गोष्ट स्पष्ट करू इच्छिते की इथे कोणाच्याही विचारांचं समर्थन किंवा विरोध करण्याचा आमचा हेतू नाहीये. हो, आपण एका प्रदीर्घ आणि वादळी ऐतिहासिक पर्वाचे केवळ तटस्थ निरीक्षक म्हणून आकलन करणार आहोत. नक्कीच. तर मग आपण त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यापासून सुरुवात करूया का? हो, चालेल. या प्रवासाची मुळे आपल्याला 1879 सालात सापडतात. 17 सप्टेंबर रोजी तत्कालीन मद्रास प्रेसिडेन्सीमधील इरोड या शहरात पेरियार यांचा जन्म झाला. मद्रास प्रेसिडेन्सी म्हणजे आजचा फक्त तमिळनाडूचा भाग नाही, बरोबर? अजिबात नाही. मद्रास प्रेसिडेन्सीचा भौगोलिक विस्तार त्यावेळी खूप मोठा होता. त्यात केवळ आजचे चेन्नई नव्हते, तर आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटकाचाही मोठा भाग समाविष्ट होता. अच्छा, म्हणजे दक्षिण भारताचा एक खूप मोठा पट्टा. हो. त्यांच्या वडील व्यंकटप्पा नायकर आणि आई चिन्नाताई मुथम्मल हे अत्यंत श्रीमंत व्यावसायिक होते. पण या कुटुंबाची ओळख केवळ त्यांच्या संपत्तीपुरती मर्यादित नव्हती. मग आणखीन का वैशिष्ट्य होतं त्यांच्या कुटुंबाचं? हे कुटुंब अत्यंत कर्मठ आणि धार्मिक होतं. अरेच्छा. आणि हीच गोष्ट सर्वात जास्त कुतूहल निर्माण करणारी आहे. कसं काय? म्हणजे बघा ना, ज्या व्यक्तीचे बालपण रामायण, महाभारत आणि गीतेच्या पाठांमध्ये गेले, ज्याच्या घरातील दैनंदिन जीवनात भक्ती आणि पूजापाठ यांना सर्वोच्च स्थान होते, ती व्यक्ती पुढे जाऊन नास्तिक कशी बनते? हा खरोखरच एक मोठा विरोधाभास आहे. हो ना? कारण वरवर पाहता त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात कोणतीही मोठी उणीव नव्हती. ते त्यांच्या वडिलांच्या व्यवसायातही सहभागी झाले होते. सर्व काही एका प्रस्थापित आणि सुरक्षित चौकटीत चालू होते. पण ती सुरक्षित चौकट 1904 मध्ये एका अत्यंत क्लेशदायक प्रसंगामुळे उद्ध्वस्त झाली. अच्छा, असं काय घडलं होतं 1904 मध्ये? हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता. पेरियार हे काशी विश्वनाथ म्हणजेच वाराणसीला गेले होते. तिथे एका क्षणी त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि त्यांना प्रचंड भूक लागली होती. अन्नाच्या शोधात असताना त्यांनी पाहिले की एका मंदिरात अन्नदान सुरू आहे. मग तर त्यांचा प्रश्न सुटला असेल. मंदिरात तर सगळ्यांनाच जेवण मिळतं. तिथेच तर खरी गोम होती. तिथे मोफत जेवण मिळण्याची एकच अट होती. ते जेवण केवळ ब्राह्मणांसाठी होते. बापरे, म्हणजे अन्नदानात सुद्धा असा भेदभाव. इथेच त्या प्रस्थापित व्यवस्थेचा खरा चेहरा त्यांच्या समोर आला असावा. अगदी बरोबर. एकीकडे अन्नदानासारखं पवित्र कार्य सुरू आहे, पण दुसरीकडे त्यातही जन्मावर आधारित भेदभाव केला जातोय. ही विसंगती भयंकर आहे. मग त्यांनी काय केलं? त्या भुकेच्या अवस्थेत पेरियार यांनी ब्राह्मणाचं सोंग घेऊन त्या मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
भुकेपोटी माणसाला काहीही करावं लागतं. हो ना, पण तिथल्या द्वारपालाने त्यांना ओळखले आणि त्यांना केवळ प्रवेश नाकारण्यात आला नाही, तर अक्षरशः धक्के मारून अत्यंत अपमानास्पद रीतीने बाहेर काढले गेले. हे तर खूपच भयानक आहे. आणि ही भूक आणि हा अपमान इतका तीव्र होता की शेवटी रस्त्यावर पडलेल्या उष्ट्या पत्रावळींमधील उरलेलं खरखटे अन्न खाऊन त्यांना आपली भूक शमवावी लागली. हे ऐकतानाही माझ्या अंगावर काटा येतोय. पण इथे मला एक वेगळा विचार मांडायचा आहे. बोला ना. असा भेदभाव किंवा अपमान त्या काळात हजारो लोक रोज सहन करत असतील. अनेक लोक याला आपलं नशीब किंवा देवाची मर्जी मानून गप्प बसले असतील. हो, तत्कालीन समाज व्यवस्थेत ते खूप सामान्य होतं. मग पेरियार यांच्या बाबतीत हा वैयक्तिक अपमान एका मोठ्या सामाजिक बंडाची ठिणगी कसा काय बनला? मला वाटतं त्यांना केवळ आपला अपमान दिसला नाही, तर त्यामागील ती सिस्टम दिसली. बरोबर. ज्या धर्मावर त्यांनी आतापर्यंत विश्वास ठेवला होता, तो धर्म आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग नसून काही ठराविक लोकांची सत्ता टिकवून ठेवण्याचं साधन आहे, हे सत्य त्यांच्यासमोर उघडे पडले. अगदी अचूक विश्लेषण. या घटनेने त्यांच्या मनातील धर्माची संकल्पना कायमची पुसून टाकली. अच्छा. ते या निष्कर्षाप्रत पोहोचले की प्रबळ वर्ग स्वतःच्या वर्चस्वासाठी आणि बहुजनांच्या शोषणासाठी धर्माचा अत्यंत सोयीस्कर हत्यार म्हणून वापर करतो. या एका प्रसंगामुळे केवळ त्यांची देवाभरील श्रद्धाच उडाली नाही, तर त्यांनी स्वतःच्या नावातून नायकर हा जातीवाचक शब्दही कायमचा काढून टाकला. म्हणजे त्यांनी आपली जातही नाकारली. हो, ते पूर्णपणे नास्तिक झाले आणि त्यांनी आपले उर्वरित आयुष्य या शोषक व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांनी हा लढा लगेच थेट रस्त्यावर उतरून सुरू केला का? नाही. त्यांनी सुरुवातीला मुख्य प्रवाहातील राजकीय व्यवस्थेचा भाग बनून बदल घडवण्याचा प्रयत्न केला. अच्छा, म्हणजे ते आधी राजकारणात आले. हो, 1919 मध्ये त्यांनी स्वतःचा मोठा व्यवसाय सोडून दिला आणि ते इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये सामील झाले. अरे वा, म्हणजे थेट काँग्रेसमध्ये प्रवेश. हो, आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील असहकार चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले. परदेशी वस्तूंची होळी करणे, खादीचा प्रचार करणे यांसारख्या सर्व राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये त्यांनी आघाडीवर राहून काम केले. एवढंच नाही, तर ते इरोड नगरपालिकेचे अध्यक्षही बनले होते. म्हणजे ते राजकीय शिडीवर अतिशय वेगाने आणि यशस्वीपणे वर चढत होते. अगदी. पण काँग्रेससारख्या मोठ्या व्यासपीठाचा वापर त्यांनी केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठी नाही, तर सामाजिक हक्कांसाठी करण्याचं ठरवलं होतं. सामाजिक हक्क म्हणजे नक्की कशासाठी? 1924चा वायकोम सत्याग्रह हे याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. वायकॉम सत्याग्रह. हे वायकॉम कुठे आलं? केरळमध्ये. आणि तिथली परिस्थिती आजच्या काळात अकल्पनीय वाटेल आपल्याला. असं काय होतं तिथे? तिथे कनिष्ठ जातीच्या लोकांना मंदिरात प्रवेश तर नव्हताच, पण मंदिराच्या आजूबाजूला असणाऱ्या सार्वजनिक रस्त्यांवरून चालण्याचीही परवानगी नव्हती. काय सांगता? म्हणजे सार्वजनिक रस्ते जे सर्वांच्या करातून बनतात, तिथे प्राण्यांना चालता येत होतं, पण विशिष्ट जातीत जन्मलेल्या माणसांना तिथून जाण्यास मनाई होती. हो, विचार करा. हा केवळ भेदभाव नव्हता, तर हा मानवी अस्तित्वाचाच नाकार होता. खरंच भयंकर आहे हे. या अत्यंत अमानवीय प्रथेविरुद्ध पेरियार यांनी आवाज उठवला. सुरुवातीला केवळ 500 लोकांसोबत सुरू झालेला हा मोर्चा जेव्हा तिरुवनंतपुरमपर्यंत पोहोचला, तेव्हा त्याचं रूपांतर 5000 लोकांच्या विशाल जनसागरात झाले होते. बापरे, 5000 लोक? हो, आणि या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे याला केवळ शोषित वर्गाचाच पाठिंबा नव्हता. मग आणखी कोण सामील होतं यात? महाराणी सेतू लक्ष्मीबाई यांच्यासह अनेक पुरोगामी सवर्णांनीही या सत्याग्रहाला आपला सक्रिय पाठिंबा दिला. अच्छा, म्हणजे सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत होता? अगदी. या संपूर्ण लढ्यात पेरियार यांना तुरुंगवासही भोगावा लागला. पण त्यांच्या या निर्भय नेतृत्वामुळे दक्षिण भारतात त्यांना वायकॉम वीर म्हणजेच वायकॉमचा नायक ही पदवी मिळाली. पण इथे एक अतिशय रंजक विरोधाभास निर्माण होतो असं मला वाटतं. कोणता विरोधाभास? जर ते काँग्रेसमध्ये इतके यशस्वी होते, त्यांना एवढा मोठा जनपाठिंबा मिळत होता आणि वायकॉम वीर म्हणून त्यांच्या नेतृत्वाला मान्यताही मिळाली होती, तर मग केवळ एका वर्षानंतर 1925 मध्ये त्यांनी अचानक काँग्रेस का सोडली? असा कोणता मुद्दा होता ज्यावरून कोणतीही तडजोड करण्यास ते तयार नव्हते? तो मुद्दा होता प्राधान्यक्रमाचा. पेरियार यांचा दृष्टिकोन अत्यंत स्वच्छ होता. म्हणजे काय? त्यांना सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये शोषित वर्गासाठी, विशेषतः अस्पृश्यांसाठी समान संधी आणि आरक्षण हवे होते. अच्छा. त्यांच्या मते जर समाजातील एका मोठ्या घटकाला शिक्षण आणि सत्तेत वाटा मिळत नसेल, तर ब्रिटिशांकडून मिळणाऱ्या राजकीय स्वातंत्र्याला कोणताही अर्थ उरत नाही. म्हणजे जर आपण इंग्रजांना हकलवून दिले, पण सत्ता पुन्हा त्याच मूठभर उच्चवर्णीयांच्या हातात गेली? हो, अगदी तेच. तर
तळागाळातील लोकांसाठी गुलामीचे केवळ रूप बदलेल, पण गुलामी संपणार नाही अशी त्यांची धारणा होती. आणि हीच ती धारणा होती जिच्यामुळे काँग्रेसमधील काही प्रस्थापित नेत्यांशी त्यांचे मतभेद झाले. त्या नेत्यांचं काय म्हणणं होतं? त्या नेत्यांचे म्हणणे होते की आधी आपण राजकीय स्वातंत्र्य मिळवूया आणि त्यानंतर या सामाजिक प्रश्नांकडे लक्ष देऊया. पण पेरियार यांना हे मान्य नव्हतं, बरोबर? अजिबात नाही. पेरियार यांना राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक समानता जास्त निकडीची आणि महत्वाची वाटत होती. या वैचारिक दरीमुळे त्यांनी शेवटी 1925 मध्ये काँग्रेस पक्ष कायमचा सोडला. जुन्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये राहून ती सिस्टीम बदलता येणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी स्वतःचे नवे मॉडेल उभे केले असं म्हणता येईल. अगदी तसंच. आणि या मॉडेलचे नाव होते स्वाभिमान चळवळ. स्वाभिमान चळवळ या नावामध्येच एक मोठी ताकद आहे असं मला वाटतं. कसं काय? त्यांनी ह्याला समानता चळवळ किंवा स्वातंत्र्य चळवळ असे नाव दिले नाही. स्वाभिमान हा शब्द वापरून त्यांनी हे स्पष्ट केले की शोषित वर्ग कोणाकडूनही कोणतेही अधिकार भीक म्हणून मागत नाहीये. बरोबर. तर ते स्वतःचा हिरावून घेतलेला मानवी सन्मान परत मिळवत आहेत. अत्यंत अचूक निरीक्षण आहे हे. आणि या चळवळीची उद्दिष्टेही अत्यंत व्यापक होती. कोणती उद्दिष्टे होती? अस्पृश्यता नष्ट करणे हा तर मुख्य उद्देश होताच, पण त्यासोबतच डोक्यावरून मानवी विष्ठा वाहून नेण्याची अत्यंत घृणास्पद प्रथा मुळापासून उखडून टाकण्यावर त्यांनी भार दिला. मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग. हो. अंधश्रद्धा आणि कर्मकांडे यांच्या विरोधात त्यांनी प्रखर मोहीम उघडली. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या चळवळीने महिलांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवले. अरे वा, त्या काळात महिलांचे प्रश्न. हो. बालविवाहाला विरोध, विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन आणि स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क या गोष्टींवर या चळवळीने अत्यंत ठाम भूमिका घेतली. जेव्हा ते स्वतःच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडून जगाकडे पाहतात. हे तुम्ही अगदी बरोबर बोललात. पेरियार यांच्या आयुष्यातील 1929 ते 1935 हा 6 वर्षांचा काळ असाच होता. त्यांनी संपूर्ण युरोप, इजिप्त, श्रीलंका आणि सोव्हिएट युनियनचा म्हणजे रशियाचा दौरा केला. हो. आणि हा जागतिक प्रवास म्हणजे त्यांच्या विचारसरणीला मिळालेले एक मोठे अपडेट होते. विशेषतः रशियाच्या दौऱ्यामुळे त्यांच्या चळवळीला एक नवीन दिशा मिळाली असं दिसते. रशियाच्या दौऱ्यामुळे असं काय पाहिलं त्यांनी तिथे? रशियाच्या या दौऱ्याने त्यांच्या सामाजिक दृष्टिकोनाला एक आर्थिक जोड दिली. तिथे त्यांनी मार्क्सवाद आणि समाजवाद यांचा अत्यंत सखोल अभ्यास केला. अच्छा, म्हणजे कम्युनिझम आणि सोशलिझम. हो. भारतात ते जातीव्यवस्थेमुळे होणारे शोषण पाहत होते. रशियात त्यांनी भांडवलशाहीमुळे होणारे कामगार वर्गाचे शोषण पाहिले. त्यांच्या लक्षात आले की दोन्ही व्यवस्थांमध्ये एक समान धागा आहे. जशी जाती व्यवस्था काही मोजक्या लोकांच्या हातात धार्मिक आणि सामाजिक सत्ता एकवटते, तशीच भांडवलशाही मुठभर लोकांच्या हातात आर्थिक सत्ता एकवटते. अगदी बरोबर. दोन्हीचे अंतिम उद्दिष्ट बहुजनांचे शोषण करणे हेच आहे. आणि या निष्कर्षाप्रत आल्यावर समाजवादी अर्थव्यवस्था त्यांना त्यांच्या स्वाभिमान चळवळीच्या तत्वांशी अत्यंत सुसंगत वाटली. सर्वांना समान संधी आणि संसाधनांचे समान वाटप हा विचार घेऊन ते अधिक प्रगल्भ होऊन भारतात परतले. मग भारतात परतल्यावर त्यांनी काय केलं? भारतात परतल्यावर त्यांच्या या वैचारिक लढ्याला एका नवीनच आव्हानाला सामोरे जावे लागले, ज्याने पुढे जाऊन तमिळनाडूच्या राजकारणाचं स्वरूपच बदलून टाकले. असा कोणता मुद्दा होता तो? हा मुद्दा होता भाषेचा. 1937 मध्ये मद्रास प्रेसिडेन्सीचे तत्कालीन मुख्यमंत्री सी राजगोपालाचारी यांनी शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. आता वरवर पाहता हा केवळ एका शैक्षणिक धोरणाचा भाग वाटू शकतो, पण मला खात्री आहे पेरियार यांनी याला विरोध केला असेल. हो. पेरियार आणि त्यांच्या अनुयायांनी याला अतिशय तीव्र विरोध केला. पण त्यांना हा केवळ भाषेचा मुद्दा का वाटत नव्हता? कारण दक्षिण भारतात, विशेषतः तमिळनाडूमध्ये भाषेकडे केवळ संवादाचे माध्यम म्हणून पाहिले जात नाही. तमिळ भाषेचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा हजारो वर्षांचा आहे. हे खरं आहे. पेरियार यांच्या मते हिंदी भाषेची सक्ती करणे हा उत्तर भारतीयांनी दक्षिण भारतीयांवर आपले राजकीय आणि सांस्कृतिक वर्चस्व प्रस्थापित करण्याचा एक छुपा कट होता. अच्छा, असा विचार करत होते ते? हो. हिंदी लादणे म्हणजे आर्य संस्कृती द्रविडियन लोकांवर लादणे असा त्यांचा युक्तिवाद होता. आणि मला वाटतं यातूनच द्रविड अस्मितेचा उदय झाला. त्यांनी थेट द्रविडनाडूची मागणी केली. हो. तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम बोलणाऱ्या सर्व लोकांसाठी एक वेगळा आणि स्वतंत्र प्रदेश. आणि या मागणीला संस्थात्मक रूप देण्यासाठी त्यांनी 1944 मध्ये द्रविड कळघम या पक्षाची स्थापना केली. अगदी बरोबर.
पण जसं प्रत्येक मोठ्या चळवळीत होतं तसंच इथेही एक मोठी फूट पडली. फूट कोणामध्ये? त्यांच्याच तालमीत तयार झालेले त्यांचे अत्यंत निष्ठावान सहकारी CN अण्णादुरई यांच्याशी त्यांचे मोठे वैचारिक मतभेद झाले. अरे च्छा! पण एकाच ध्येयासाठी लढणाऱ्या दोन नेत्यांमध्ये अशी कोणती दरी निर्माण झाली ज्यामुळे ते वेगळे झाले? ही दरी ध्येयाची नव्हती तर मार्गाची होती. पेरियार हे एक अत्यंत आग्रही आणि तत्वनिष्ठ समाजसुधारक होते. त्यांच्या मते त्यांची संस्था ही केवळ एक सामाजिक चळवळ राहावी. सत्तेच्या राजकारणात पडल्यास तडजोडी कराव्या लागतील आणि चळवळीचे मूळ उद्देश भरकटतील अशी त्यांना भीती होती. आणि अण्णादुरई यांचं काय म्हणणं होतं? दुसरीकडे CN अण्णादुरई आणि त्यांच्यासोबतच्या तरुण कार्यकर्त्यांना असे वाटत होते की केवळ रस्त्यावर आंदोलने करून व्यवस्थेत ठोस बदल घडवता येणार नाहीत. अच्छा, त्यासाठी निवडणुका लढवणे आणि सत्तेत जाऊन धोरणं बनवणे आवश्यक आहे. मला तर अण्णादुरई यांचा विचार अधिक व्यावहारिक वाटतोय. तुम्हाला सिस्टम बदलायची असेल तर सिस्टमच्या आत जावे लागेल. हो, पण पेरियार यांनी या व्यावहारिकतेला नकार दिला. ते आपल्या तत्वांशी कोणतीही तडजोड करण्यास तयार नव्हते. याच मतभेदामुळे 1949 मध्ये CN अण्णादुराई यांनी द्रविडर कळघमामधून बाहेर पडून स्वतःचा द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजेच DMK हा नवीन पक्ष स्थापन केला. हा तोच पक्ष आहे ना ज्याने पुढे तमिळनाडूच्या राजकारणात इतिहास घडवला? हो, आणि अण्णादुराई तमिळनाडूचे पहिले मुख्यमंत्री बनले. मज्जा म्हणजे पेरियार यांनी स्वतः कधीही निवडणूक लढवली नाही, तरीही त्यांच्याच मुशीतून तयार झालेले नेते राज्याची सत्ता चालवू लागले. हे खरंच आश्चर्यकारक आहे. पण पेरियार यांच्या आंदोलनांची पद्धती नेहमीच पारंपरिक किंवा शांततापूर्ण नव्हती असं मी वाचलंय. हो, अनेकदा त्यांनी शॉक व्हॅल्यू निर्माण करण्यासाठी अत्यंत टोकाचे आणि समाजाला हादरवून सोडणारे मार्ग निवडले. उदाहरणार्थ, उपलब्ध ऐतिहासिक नोंदींमध्ये 1956 सालच्या एका अत्यंत वादग्रस्त आंदोलनाचा उल्लेख आहे, जिथे त्यांनी प्रभू रामचंद्रांचे चित्र जाळले होते. बापरे. हो, या घटनेमुळे संपूर्ण देशभरात मोठी खळबळ उडाली होती आणि त्यांना तुरुंगवासही झाला होता. श्रोत्यांना मी इथे पुन्हा एकदा आठवण करून देऊ इच्छिते की आपण इथे कोणाचीही बाजू घेत नाही आहोत. आपण फक्त उपलब्ध माहितीचं विश्लेषण करत आहोत. अगदी बरोबर. पण अशा कृतींमागे त्यांची नेमकी काय भूमिका होती? त्यांनी असं का केलं असेल? अशा कृती ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहताना त्यामागील मानसशास्त्र समजून घेणं महत्त्वाचं ठरते. पेरियार यांच्या मते ही धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतीकेच शोषणाचे मुख्य हत्यार होती. अच्छा. जोपर्यंत या प्रतीकांबद्दलची अंधश्रद्धा आणि भीती शोषित वर्गाच्या मनातून पूर्णपणे नष्ट होत नाही, तोपर्यंत ते मानसिक गुलामगिरीतून मुक्त होऊ शकणार नाहीत, असा त्यांचा विश्वास होता. म्हणजे या प्रतीकांना सार्वजनिकरित्या आव्हान देऊन त्यांना त्या मानसिक दहशतीतून बाहेर काढण्याचा त्यांचा हा अत्यंत जहाल आणि ध्रुवीकरण करणारा मार्ग होता. हो, हा मार्ग आजही अनेकांसाठी वादग्रस्त आणि अस्वीकार्य आहे, पण तत्कालीन राजकीय अस्मिता जागृत करण्यासाठी त्यांनी याचा वापर एक स्ट्रॅटेजी म्हणून केला. या सर्व प्रवासाकडे मागे वळून पाहताना पेरियार यांचे 94 वर्षांचं जीवन हे मला एखाद्या महाकाव्यासारखं वाचतं. नक्कीच. बघा ना, इरोडच्या एका कर्मठ कुटुंबात जन्मलेला मुलगा काशीमधील एका अपमानास्पद घटनेनंतर स्वतःला पूर्णपणे बदलून टाकतो. तो काँग्रेसमध्ये जातो, तिथे स्वतःचा ठसा उमटवतो आणि तरीही प्रस्थापित विचारधारेला लाथ मारून बाहेर पडतो. स्वतःची चळवळ उभी करतो, जगभर फिरून आपले विचार प्रगल्भ करतो आणि पुढे जाऊन संपूर्ण दक्षिण भारताच्या राजकारणाची दिशाच बदलून टाकतो. अगदी बरोबर. आजच्या तमिळनाडूमध्ये DMK असो वा AIADMK, प्रत्येक प्रमुख राजकीय पक्षाचा उगम याच द्रविडियन विचारधारेतून झालेला आपल्याला दिसतो. आणि या विश्लेषणाच्या शेवटी आपण वाचलेल्या स्रोतांमधील एक अतिशय महत्त्वपूर्ण विचार नोंदवणं गरजेचं आहे. कोणता विचार? त्यामध्ये असे म्हटले आहे की हिंदू धर्म ही मुळात एक जगण्याची पद्धत आहे, पण खरी अडचण निर्माण होते ती या धर्माचा मुठभर सत्तेच्या भुकेला लोकांकडून कसा अन्वयार्थ लावला जातो यात. अन्वयार्थ म्हणजे इंटरप्रिटेशन. हो, पेरियार यांचा संपूर्ण लढा हा या धर्माविरुद्ध नव्हता, तर त्या धर्माच्या नावाखाली जे वर्चस्व आणि शोषण लादले जात होते
त्या शोषक अन्वयार्थाविरुद्ध होता. मला वाटतं हे वाक्य आपल्याला वर्तमानासाठी एक अतिशय महत्वाचा विचार देते. कसा काय? जेव्हा एखादा मोठा विचार, एखादी संस्था किंवा नियम केवळ काही लोकांच्या सोयीनुसार राबवले जाऊ लागतात, तेव्हा त्यातील मूळ सत्य आणि त्यामागे दडलेला राजकीय हेतू यातला फरक ओळखता येणं गरजेचं असतं. अगदी खरंय. आणि जेव्हा लक्षात येतं की संपूर्ण व्यवस्थाच शोषणावर उभी आहे, तेव्हा केवळ त्या व्यवस्थेतील त्रुटींवर रडत बसण्यापेक्षा ती संपूर्ण ऑपरेटिंग सिस्टेमच मुळापासून बदलून टाकण्याची बौद्धिक आणि वैचारिक हिंमत लागते. बरोबर. पेरियार यांच्या ऐतिहासिक नोंदींतून हाच एक धाडसी विचार पुढे येतो. तर या सखोल विश्लेषणातून मिळालेली ही नवी दृष्टी घेऊन आज आपण इथेच थांबूया. पुढील भागात अशाच एका रंजक विषयावर पुन्हा चर्चा करू.